श्री स्वामी समर्थ. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्या देवघरामध्ये कोणकोणते वस्तू असायला पाहिजे, कोणते कोणते देव असायला पाहिजे. तर तुम्हाला मी आज सांगणार आहे जेणेकरून आपल्या घरात सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेसाठी या वस्तू आपल्या घरात प्रत्येकाच्या मंदिरामध्ये असायलाच हवे. तर काय आहे या 5 वस्तू ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहिलं म्हणजे शंख, जे की शंख आपल्या देवघरात ठेवल्याने लक्ष्मी देवीचा वास राहतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. दुसरं म्हणजे दिवा, जो की आपण रोज लावलाच पाहिजे आपल्या देवारामध्ये. तर दिवा लावल्याने रोज सकाळ संध्याकाळ देवघरात, तर त्यात आपल्या घरात जो काही अंधकार असतो किंवा जे काही निगेटिव्ह वास्तूमध्ये असतं तर ते सगळं दूर होण्यास मदत होते, नकारात्मकता दूर होते. तिसरं म्हणजे गंगाजल. तर गंगाजल तुमचं हे चांदीच्या भांड्यात ठेवा किंवा तांब्याच्या भांड्यात ठेवा, पण हे गंगाजल मंदिरामध्ये ठेवल्याने किंवा पवित्र मानलं जातं गंगाजल ठेवल्याने. त्याच्यानंतरला की तिसरं म्हणजे चंदन. तुम्ही आपल्या घरामध्ये देवाला जेव्हा टिळा लावतात तो चंदनाचा लावला ना, तर तुम्हाला टिळा लावल्याने घरात आपल्या सुख शांती राहते. आणि चंदनाचा तुम्हाला तर माहिती किती फायदा असतो. चंदनाचा आपला जेव्हा आपण मस्तकावरती म्हणजे की डोक्यावरती टिळा लावतो तेव्हा आपलं मन कसं शांत स्थिर राहतं. त्याच्यानंतरला शेवटचा 5वा म्हणजे आपण तांब्याच्या किंवा पितळाच्या तांब्याच्या भांड्यामध्ये जर आपण आपल्या घरामध्ये गंगाजल असेल किंवा पाणी असेल तर ते ठेवलं ना, तर ते शुभ मानलं जातं. आणि तांब्याच्या पात्रात पाणी ठेवून जर ते देवावर अर्पण केलं ना, म्हणजे देवाला अर्पण केलं ना, ते सुद्धा शुभ मानलं जातं. तर ह्या झाल्या 5 वस्तू आपल्या मंदिरात असायला हव्या. 1 म्हणजे शंख, 2 म्हणजे दिवा, 3 म्हणजे गंगाजल आणि 4 म्हणजे चंदनाचा टिळा म्हणजे गोपीचंदन. त्याच्यानंतरला 5वं म्हणजे तांब्याच्या पात्रातील पाणी. तर हे झालं. तर आता आपल्या घरामध्ये मंदिरामध्ये कोणत्या मूर्ती असायला पाहिजे. तर 1 म्हणजे बाळकृष्णाची मूर्ती असायला हवी, 2 म्हणजे गणपती बाप्पाची असायला हवी, 3रं म्हणजे लक्ष्मी मातेची असली तरी चालेल, किंवा मग ह्या 2-3 वस्तू ज्या आहेत मूर्ती त्या आपल्या मंदिरामध्ये असायलाच हवे, जेणेकरून आपल्या घरात सुखशांती नांदते. त्याच्यानंतरला आपलं देवघर जे आहे ते नेहमी ईशान्य कोपऱ्यातच असायला हवं, नॉर्थ ईस्टला. तर आणि कोणत्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत म्हणजे ज्या आपल्या घरात नको आहेत, मंदिरामध्ये नसायला पाहिजे, ते तुम्हाला मी सांगणार आहे. तर 1 म्हणजे आपण जे काही आपल्या मंदिरामध्ये फाटलेले म्हणजे फोटो ठेवतो, तर तो फोटो फाटलेला नसावा. किंवा आपण देवाला हार किंवा फुलंही करतो, कधी प्लॅस्टिकचे वापरतात, ती जुनी फुले नसावी, म्हणजे अशी खूप खराब झालेली फुलं किंवा हार नसावेत. एखाद्या देवाची जर मूर्ती खंडित झाली असेल तर ती मूर्ती मंदिरात ठेवू नये. काही लोक पूर्वजांचे फोटो मंदिरात ठेवतात, तर पूर्वजांचे फोटो कधीही मंदिरात ठेवू नये, कारण का ते देव नाही आहे. त्याच्यामुळं आपण ते काही लोक पूर्वजांचे फोटो मंदिरात ठेवतात. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.